मार्केट पोचली होती 25,000च्या वरती, 25,400 25,500ला टच करण्यापर्यंत. आणि ज्यांच्याकडे पैसे होते, जे मार्केट पडल्यावरती किंवा मार्केटच्या डीपला इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणून थांबून होते, ती लोक चिंतेत की आता मार्केट चाललंय वरती, गुंतवायचं कधी, आधी गुंतवलं असतं तर आता फायदा काढता आला असता. अशा द्विधा अवस्थेत मार्केटमधले सगळे दिग्गज बसले होते. आणि अशा वेळेला नेमकं करायचं काय, या प्रश्नाचं उत्तर किंवा याच्यावरती उत्तर करण्याचा मार्ग हा घेऊन मी आलोय तुमच्या समोर इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीबद्दल. ऑपॉर्च्युनिटी फक्त ऑपॉर्च्युनिटीचा खेळ आहे. मार्केटमध्ये तुम्हाला हे जे वर जात आहे ना, हे नुसतं वर जात नाही, हे कुठेतरी खाली येतं, हे असं कुठेतरी आहे ना, असं डीप येतं. ह्या डीपला ज्याने एंट्री घेतली त्याचा हा एवढा मार्ग, नुसता एवढाच नाही बरं का, हा पण मार्ग त्याचाच, हा पण मार्ग त्याचाच आणि हा पण मार्ग त्याचाच आहे. फक्त हे डीप कोणाला साधायचं, कुठे नेमकं साधायचं, हा आहे मार्केटचा ऑपॉर्च्युनिटीचा खेळ. ज्याला जमला त्याने साधला. अर्थातच कोणत्याही डीपवरती मार्केटच्या खरेदी करणारा विशेष लांब कालावधीमध्ये तर रडत नाही, पण याच्यामध्ये ज्यांना स्विंग करायचं असतं त्यातल्या त्यात फायदा काढायचा असतो. म्हणजे एखादा शेअर किंवा एखादा म्युच्युअल फंड जर का 12 ते 15% देतो, पण तो प्रॉपर टायमिंगला एखादा घेतो ना खालच्या वेळेला, त्यावेळेला त्याला त्याचे 18% मिळतात. आणि खाली घेऊन प्रॉपर वर, अंदाजे वर कुठेतरी बुक करायचा प्रयत्न करतो, त्याला 19-20% सुद्धा मिळू शकतात. मार्केट याचसाठी बनलंय. हुशारांनी येड्यांवरती राज्य कसं करायचं तर ते या स्वरूपात करायचं. हे आहे मार्केट आणि या आहेत त्याच्यातल्या गोष्टी. सध्या निफ्टी आहे ना, थोडक्यात तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट पाहिजे, मलाही माहिती आहे. मला शेअर सांगा, कुठे घ्यायचा सांगा, कुठे विकायचा सांगा आणि कुठेपर्यंत ठेवू जर का तो खाली गेला तर. हाच प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला याचं रेडीमेड आन्सर पाहिजे. बाकी बऱ्याच जणांच्या बऱ्याच काही उद्दिष्ट नसतात. पण माझं म्हणणं आहे की नुसतं दान कधीपर्यंत घेणार, देता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे. माझा हातच घ्या ना. मी का आणि कसा विचार करतो थोडा त्या दृष्टीने विचार करा. वेळ लागेल, ह्याच्यासाठी 1-2 वर्षाचा कालावधी लागेल नक्की, पण कळेल तुम्हाला सगळंच. चला या तुम्हाला सांगतो. मार्केट 25,000च्या आसपास, इथे जिथे कुठे 25,000 आहे याच्या खाली जिथे कुठे मार्केट जाईल मला माझी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी दिसेल. पुन्हा एकदा सांगतो, 24,900 24,800 याच्या दरम्यान मार्केट कुठे जरी जाईल मला माझी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी दिसेल. जरी मार्केट 24,400च्या खाली जरी गेलं तरी मी जिथे गुंतवलेत तिथे मी काय खूप वाईट निर्णय घेतला नाही असं तुम्हाला प्रत्येक वेळी वाटलं पाहिजे. त्यामुळे तिथे गुंतवायचं. हा जो इंडेक्स आहे, ह्या इंडेक्सचा फायदा घ्यायचा तर फक्त ट्रेड नाही करायचं. ह्या इंडेक्स बरोबरच तुम्ही या इंडेक्सचे निफ्टी बीज म्हणजे ETF असतात, याच्यात पण कुठे कुठे गुंतवणूक करत जावा. जसा ना हा इंडेक्सचा चार्ट होता, हा कसा पॅटर्न आहे, सेम असाच चार्ट असतो या निफ्टी बीजचा. त्याला पूर्ण जोडलेला आहे. जे काही इंडेक्स निफ्टीत आहे तेच या निफ्टी बीजमध्ये आहे. मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून आपल्या ह्याचा निप्पॉनचा तुम्हाला हा बीज दाखवतोय. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सने, तुमच्या आवडीने, तुमच्या चवीनुसार जो हवा तो घेऊ शकता. बरेच मार्केटमध्ये आहेत. मी तुम्हाला दाखवतो. मिराईचं आहे, ICICIचं आहे, हा निप्पॉनचा आहे. जनरली बीज बाय करणं हे मी आधीपासून बिफोर लॉकडाऊनपासून प्रेफर केलं होतं. लॉकडाऊन नंतर बरंच त्यापासून मला हे जास्त आवडायला लागलं. ETF लॉकडाऊनच्या आधीपासून मला आवडत होते, नंतर काय प्रेमच झालं. हे बघा, बरोबर इथे हा कर्व आहे, बरोबर हे खाली टेकायला आलाय 280च्या आसपास. हा कुठेही मिळेल, मी याला घ्यायला तयार आहे. हा खालीच आला तर 270 पर्यंत कदाचित येईल, पण याच्यापेक्षा खाली जाणं मला तरी काही संदिग्ध वाटत नाहीये. मार्केट स्वतःची लेवल बॅलन्स करायला उत्तम शिकलेलं आहे. त्याला जमत नाही आपल्याला कुठे घ्यायचं. ह्याच्यानंतर आहे NIP म्हणजे निप्पॉनचाच ETF आहे. हा हँगसेंग आहे. फक्त इंडियन मार्केटमध्ये घेणार का? फक्त इंडियन मार्केट का? बाहेरचे फॉरेन मार्केटमध्ये पण काहीतरी गुंतवणूक असली पाहिजे की नाही. कधी कधी इंडियन मार्केटमधला FII पैसा काढून हा फॉरेनमध्ये म्हणजे चायनात घालतात. जनरली आपला हा पोर्टफोलिओ डाऊन आला, चायनात घातला, चायनातला हँगसेंग वर येईल ना. बॅलन्स ऑफ पोर्टफोलिओ, बॅलन्स ऑफ पॉवर. बघा ना, हा किती वेळ साईडवेज होता. हे एका दिवसाची कॅन्डल आहे बाय द वे. हे सगळं एका दिवसाच्या कॅन्डलवरती आहे. हा किती वेळ साईडवेज होता बघा. कितीतरी वेळ हा 383च्या माझ्या आवडीच्या लेवलच्या आसपासच होता. याच्यानंतर त्याने एक ब्रेकआउट देऊन तो वर गेला. आता या ब्रेकआउटला तुम्ही इथे वरती 406ला घेताय तर शिवशंभो तुमचं रक्षण करू. मे बी इथून तो वर पण जाईल, जे होईल ते होईल, पण त्याची ग्रीन कॅन्डल असताना तरी मी काही घेणार नाही.
मी जेव्हा कधी गुंतवणूक करेन त्याच्या मागे मला ETF मध्ये एखाद दुसरी रेड कॅन्डलच दिसली पाहिजे. एक्झाम्पल, इथे 1 2 3 रेड कॅन्डल आहेत, मी इथे बाय करेन. इथे 1 2 3 4 रेड कॅन्डल आहेत, मी इथे कुठेतरी बाय करेन. चुकेल माझी बाईंग, वर पण बसेल पण दुःख जास्त होणार नाही. हे ETF बद्दल सध्याच्या कंडिशनला लक्षात ठेवा. माझी बाय होण्यापूर्वी माझ्या ETF मध्ये किमान 3 ते 2 रेड कॅन्डल पाहिजेच. मी डेली कॅन्डल विषयी बोलतोय हा, बाकीच्या नाही. बघाल एका तासाच्या, घ्याल आणि घोळ कराल. ह्याच्यानंतर निप्पॉन इंडियाचा ETF PSU बँक आहे. हा, PSU म्हणजे पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, जसं की तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर इंडसइंड बँक आहेत, किंवा बाकीच्या ज्या कुठल्या नॅशनलाइज बँक आहेत, बँक ऑफ इंडिया आहे किंवा युनियन बँक आहे, कॅनरा बँक आहे, ब्ला 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 ब्ला, बडोदा बँक पासून सगळ्या, या सगळ्यांना एकत्रित करून हा बीज तयार केलाय. हा मी बऱ्याच आधीपासून होल्ड करतोय. म्हणजे मला आठवतंय मी 66-65 पासून माझ्याकडे आहेत. खूप जास्त ग्रीनमध्ये विकण्याची काहीच मला तयारी नाहीये, कारण मी याला 90-95 अगदी 100च्या बाहेर सुद्धा बघतोय. याने अशी कुठेतरी डिप दिली, म्हणजे 78-79 हा माझ्या आवडीची प्राइस आहे. 78 मोस्ट प्रोबेबल 78च्या आसपास मला जिथे दिसेल तिथे मी घेईन. 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन 73 दाखवते. याच्या आसपास कुठे घेतलं असतं, इथे, इथे, याच्या जवळ येताना इथे, किंवा याच्या जवळ येताना अजून कुठे, तर ते जास्त काय म्हणतात त्याला, पॅरलल असतं ती बाईंग. पण ठीक आहे, ही प्रत्येक वेळ मिळतेच असं काही नाही. पुढे बघायला गेलं तर इथे आहेत गोल्ड बीज. सोन्यामध्ये गुंतवणूक करणं कधी सुद्धा क्रमप्राप्त आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हेच सांगितलेलं की सोनं घ्या, म्हणून लोकांनी गळ्यात, आभूषणांमध्ये, वस्त्रालंकारामध्ये आणि परंपरागत बाकीच्या गोष्टी सोनं घ्यायला आपल्याला सांगितलं. सोन्यामधली सगळ्यात चांगली उत्तम गोष्ट जी म्हणजे ज्याच्यात GST द्यावा लागत नाही आणि विशेष गोष्टी काही त्याच्यामध्ये नसतात. मेकिंग चार्जेस 10, 15, 20% जे काय ते इथे द्यावे लागत नाहीत. म्हणून हे गोल्ड, अर्थातच हे गोल्ड तुमच्याकडे आहे म्हणून आनंद पण होत नाही, आणि हे गोल्ड तुमच्याकडून गेलं म्हणून दुःख सुद्धा होत नाही. विकता येतं, भावना रहीन असलेलं गोल्ड. मी पर्सनली गोल्डच्या विरुद्ध आहे. घरातलं सोनं कुठल्याच कामाला येत नाही. ब्ला ब्ला ब्ला, माझा मित्र आहे, त्याच्या घरात त्याच्या आईची म्हणे 30 तोळं सोनं आहे, स्टील ब्ला 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 करण्यासाठी, लग्न करण्यासाठी तो लोनच काढतोय. त्याच्या लग्नासाठी त्याला लोनच काढावं लागलं शेवटी. का? ते गोल्ड देत काही नाही, ते स्वतः पुढे जातं, कंपाऊंडिंग होत नाही त्याच्यावरती. म्युच्युअल फंड स्वतः वाढतो, त्याच्यावर कंपाऊंडिंग होतं. स्टॉक्स ज्याच्यावर तुम्ही स्वतः हाताने कंपाऊंडिंग करू शकता, ते फिजिकल असेट आहे, त्याला बरेच लिमिटेशन्स आहेत. आणि सोन्याला पाय सुद्धा असतात, लक्षात राहू द्या, राहत नाही ते. हे आहे, याच्यामध्ये कंटिन्यू ग्रीन कॅन्डल चालू आहेत, रेड पडल्याशिवाय मी तरी काही घेत नाही. घ्यायचं असेल तर पुन्हा तेच 80 माझ्या आवडीची लेवल आहे, येऊ द्या, मी 100% घेईन. हा आहे निप्पॉनचा सिल्वर ETF. सगळ्यात चंचल चांदी. चांदी एवढं चंचल काहीच नाही. मी सोन्यापेक्षा चांदीला जास्त महत्त्वाचं मानतो. ज्योतिषशास्त्र दृष्टीने तर आहेच, पण त्याचबरोबर आहे ना, चांदीचा फिजिकल यूज खूप आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये, बऱ्याचशा पार्ट्समध्ये चांदी सर्रास वापरली जाते. ही चांदी आहे, याला भविष्यात भयानक मागणी येणार आहे. कुठेही बाईंग करा, जनरली ह्याची जी लेवल होती, हा जो बॉक्स त्यानं तयार केलेला ना, हा जो बॉक्स आहे 102, 101, 103चा 104 पर्यंत पकडला तरी चालेल. याच्यात कुठे जरी मिळाली 100% घ्या, पण इथे मिळणं आता देवाची कृपेशिवाय शक्यच नाही. पुढे HDFC बँक आहे. कधीही पडली तरी कधीही घ्यावी, त्याच्यावरती कितीही क्वांटिटी घ्याव्यात अशी एकमेव गोष्ट HDFC बँक. HDFC बँक जी हल्ली की बँक निफ्टीला पण हलवते आणि फिरली तर ती निफ्टीला पण फिरवते, अशी आहे HDFC बँक. हा, कसं आहे, HDFC बँकेचे 3% आणि थर्मॅक्स किंवा हिंदुस्तान कॉपर किंवा बाकी कुठल्या स्टॉकचे 8% यांची बरोबरी सुद्धा केली जाऊ शकत नाही. तरी पण HDFC त्यांच्यापेक्षा बेटर आहे. मी पैशाच्या मनाने म्हणतोय, मार्केट कॅपने म्हणतोय, अजिबात नाही. मी का म्हणतोय, HDFC वरती समजा माझ्याकडे 3 लाख आहेत आणि मला शेअर्स घ्यायला सांगितले लिमिटेड, मी थर्मॅक्सचे 3 लाखाचे शेअर घेईन का? नाही घेणार की नाही? मला मर्यादा आहेत की नाहीत? मी त्याऐवजी जर का HDFCचे 3 लाखाचे शेअर घ्यावेसे वाटले तर मी घेऊन टाकेन. एकदा माझी बाईंग चुकली होती, 1430-1450ची बाईंग बसलेली, टॉपला बसलेली. मला याचं रिग्रेट वाटत होतं की चक्क माझी बाईंग चुकली. आज 1430 वरून ती 1600 गेली, 1700 गेली. मला आठवतं 1780, 1750 मी टार्गेट दिलेलं T7ला, T6ला, अजूनही मला आठवतं. 1800, 1900 आणि ही 2200 बघायला लागली तरी विशेष काही असं आश्चर्य वगैरे मानू नका. दिस इज HDFC ब्रो. HDFCला कधीही घ्यावं, कोणीही घ्यावं. ही याच्या 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज, 50 डेज मुव्हिंग ॲव्हरेज याच्या खाली जाण्याचा प्रयत्न करते. जर का ती 1950च्या आसपास मला कुठे मिळाली, आय एम सॅटिस्फाईड ब्रो विथ HDFC बँक. ह्याच्यानंतर ICICI बँक.
बँकेत बँक ICICI बँक. आता कसं आहे, प्रत्येक स्टॉक हा ट्रेडिंगसाठी नसतो, काही इन्व्हेस्टमेंटला सुद्धा असतात. HDFC एवढेच मजबूत फंडामेंटल्स असलेली आणि पोटेन्शियल मरणाचं घेऊन चालणारी बँक ICICI बँक. माझी फॅमिली बँक आहे. मला या बँकेचे बँकिंग सर्व्हिसेस माहिती आहेत, यांच्या सगळ्या गोष्टी किती अप टू डेट आहेत मला माहिती आहे. विश्वास आहे. फेडरल, ICICI, कोटक यांच्यावरती माझा मरणाचा विश्वास आहे. माझा विश्वास आहे, शेअर तर मी घेणार की नाही. आपण बिझनेसची पार्टनरशिप करतोय, आपण त्या शेअरशी नाही, त्या बिझनेसमध्ये मी पार्टिसिपेट करतोय. माझ्या पोर्टफोलिओत जर का 3 लाख आहेत आणि ICICIचे मला शेअर घ्यायला सांगितले तर मी डोळे मिटून घेऊ शकतो. मला माहिती आहे यात घोळ नाही आहे. त्यांचे नॉन परफॉर्मिंग असेट्स खूप कमी असतात. गव्हर्नमेंट बँकांचे एवढे तर यांचे एवढेसे असतात. ह्याच्यात खातं पण सगळ्यांना उघडायला देत नाहीत. लांब राहिलं नॉन परफॉर्मिंग असेट्स. ओके, खाली येतोय सध्या. खूप चांगली गोष्ट आहे. मला 1400च्या आसपास कुठे मिळाला तर मी यात 100% कधी पोझिशन बनवेल. बरेच दिवस म्हणजे तुम्हाला हा मे महिन्याच्या प्राइसला मिळायला आला आता. म्हणजे मे महिन्यापासून तो वरती 5, 6, 7, 8% गेला, परत तो 3-4% खाली आला, परत 2% वर गेला, परत 5% खाली आला. तो खाली येतोय. 1400ला मिळाला तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. भारती एअरटेल निफ्टीमधली अजून एक विश्वास असलेली माझी गोष्ट. मी 1400, 1450 पासून पोझिशन बनवून बसलो आहे. एकाच उद्दिष्टाने 2000 जा मी विकून टाकतो. ओके, भारती एअरटेल 1900 सुद्धा आलाय. तो 2021ला जाईल. ह्याचं खूप काही विशेष वाटून घेऊ नका. उलट मी कॉम्पिटिशन मानतो की भारती एअरटेल 2000 किंवा 2200 पहिल्यांदा घेतोय का HDFC बँक. मला सांगा तुम्हाला काय वाटतं. भारती एअरटेल खूप साऱ्या बाबतीत आहेत ना, एकुलता एक आहे. सिम कार्डमध्ये पण एकुलता एक चालणारा, त्याच्यानंतर डाटा स्टोरेज, अजून बऱ्याच क्लाउड वगैरे, कॉम्प्युटिंग वगैरे भरपूर गोष्टीत एकटाच बादशाह आहे. खाली आलाय. 1855 किंवा 1840च्या आसपास जर मला मिळाला तर तो मला कुठल्या प्राइसला मिळतोय. मला तो जूनच्या प्राइसला मिळतोय, मला तो मेच्या प्राइसला मिळतोय, मला तो लिटरली एप्रिल मे म्हणजे उन्हाळ्याच्या कालावधीत मला तो आता मिळतोय. 3 महिन्यांचा गॅप मी असा भरून काढतोय. जर तो इथे मिळाला तर